आज आपण घेणार आहोत नवोदय परीक्षेमध्ये जे काही तुमचे अडलेले क्वेश्चन पेपर आहे, डाऊट सेशन घेत आहोत आपण. तुमचे जे काही डाऊट आहे ते आपण या ठिकाणी घेणार आहोत. प्रश्न आहे, एका आयताकृती जमिनीची रुंदी तिच्या लांबीच्या निमपट आहे. 10 मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती पोहण्याच्या तलवाने त्या जागेचे 2/9 भाग व्यापलेला आहे. तर भूखंडाची लांबी आहे. मग आता या सगळ्या उदाहरणामध्ये काय करायचं आहे आपल्याला, तर सगळ्यात महत्वाचं मला काय बघा, येत आहे कृती रुंदी लांबीच्या निमपट आहे. रुंदी लांबीच्या निमपट आहे म्हणजे ही जर एक्स असेल तर ही काय घेणार, x/2 आपल्याला घ्यावी लागेल. 10 मीटर बाजू असलेल्या चौरस आकृती पूर्ण. अच्छा, हे समजलं, संपलं भाऊ. चार्जिंग संपली, बंद करायला लावूया मम्मीला. बाजू असलेल्या 10 मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती पोहण्याच्या तलावाने त्या जागेचे 2/9 भाग व्यापलेला आहे. जर आपण बघितलं, एक चौरसाकृती तलाव आहे ज्याची एक बाजू किती आहे, 10 मीटर आहे. त्याने काय केलंय, 2/9 भाग काय केलाय, त्या भूखंडाची लांबी व्यापलेली. 2/9 म्हणजे काय, 2/9 भाग काय केलाय, व्यापलेला आहे. मग आपल्याला आपण जर हे 2/9 म्हणजे टोटल किती भाग व्यापलाय हे जर काढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, 10 × 9/2 करावं लागेल. म्हणजे हे केलं तर उत्तर काय येईल, 2/2. 2 × 5 = 10, 9 × 5 किती होतील, 45. 9 × 5 काय होतील, 45. एवढं जे काय आहे एवढा भाग त्याने व्यापलेला आहे. त्यांनी विचारलंय तर त्या भूखंडाची लांबी किती असणार आहे. तर आता या ठिकाणी बघा, या तलावाच्या जागेचा 2/9 भाग व्यापलेला आहे. म्हणजेच जर आपल्याला याला टक्केवारीत घ्यायचं असेल तर 10 मीटर चौरस तलावाच्या जागेचा 2/9 भाग व्यापलेला आहे. 2/9 भाग व्यापलेला असेल याचा अर्थ काय रे, तर 9 भाग केले या जागेचे सारखे. काय केले, टोटल 9 पार्ट केले एकूण. असे टोटली 9 पार्ट केले असं समजून घ्या की हे 9. ठीक आहे, कमी जास्त समजून घ्या. त्यातले जर आपण बघितलं तर 10 मीटरच्या भागाने काय केलंय, 2 भाग व्यापला जातो. तर टोटल किती भाग होतील, 9 करायचे असेल तर आपल्याला काय करावं लागेल, तर असे याचे 4 पार्ट आणि आणखी एक अर्धा भाग घ्यावा लागेल, बरोबर की नाही. म्हणजे 10 मीटर बाजू आहे, त्याचं क्षेत्रफळ किती येईल रे, तर त्याचं क्षेत्रफळ येईल 100 मीटर, बरोबर. मग असे जर आपण हे बघितले किती भाग येणार आहे, तर बघा 2/9 9/9 होतील तेव्हा पूर्ण भाग व्यापला जाईल, बरोबर की नाही. मग आपल्याला 2/9 ला गुणिले जर आपण 4.5 भाग केला तर आपला पूर्ण भाग व्यापला जाईल का नाही. कारण आपल्याला एवढंच अंतर घ्यावं लागतील, कारण असे 4 भाग घ्यावे लागतील, आपल्याला 4.5 भाग घ्यावे लागतील. ठीक आहे, मग आपण जर हे सोडवलं तर आपलं उत्तर काय येईल रे, तर बघा हा शून्य काढायचा असेल तर खाली एक भाग द्यावा लागेल. मग 45 एक 45 होतील, 45 2 90, 2 1 2 1, सॉरी, एक पूर्ण भाग काढायचा आहे ना आपल्याला. मग किती भाग होतील, 100 मीटरचा. तर टोटल किती भागाचा होईल, 100 मीटरने 2/9 भागवले, हे किती झाले टोटल. त्या जागेचं किती क्षेत्र व्यापलं, 100 100 100 आणि हे 100 आणि राहिलेला 1/9 भाग म्हणजेच 50 मीटर असणार आहे, बरोबर. मग 50 मीटर हे टोटल किती मीटर झाले, 100 200 300 400, 450 एवढं काय असणार आहे त्या जागेचं क्षेत्रफळ असेल. त्यांनी सांगितलंय रुंदी लांबीच्या निमपट आहे. रुंदी लांबीच्या निमपट आहे, याचा पूर्ण एरिया तुम्हाला मिळाला तो किती आहे, 450 मीटर. जर समजा हा एक्स असेल तर हा काय असेल, सॉरी, हा एक्स असेल तर हा काय असणार आहे, तर x/2 मीटर असणार आहे. ही लांबीचे निमपट आहे. मग आता इथे बघा, हे जर केलं आपण तर काय उत्तर देऊ शकता तुम्ही, तर बघा इथे काय येणार आहे, याची जर आपण क्षेत्रफळ काढण्यासाठी काय करत असतो, यांची दोघांची मल्टिप्लेशन करत असतो, बरोबर. म्हणजे आपलं उत्तर काय येईल, बरोबर, 450 मीटर. एक्स बरोबर काढायची आपल्या किंमत, तर ती इकडे हा मल्टिप्लाय होऊन जाईल, बरोबर. इथे येईल x² इज इक्वल टू 450 मल्टिप्लाय 2. आन्सर काय असणार आहे, आन्सर येईल 900 स्क्वेअर मीटर, बरोबर. आता जर ही 900 असेल तर एक्स ची व्हॅल्यू काय असणार, 30 मीटर येईल. म्हणजे त्याची जी काही लांबी असणार आहे ती किती असणार आहे, तर ती असणार 30 मीटर. ऑप्शन नंबर सी
करेक्ट उत्तर असेल. पुढचा प्रश्न बघा. एका डब्यात काही लाडू होते, त्यातील 207 लाडू शेजाऱ्यांना वाटले. एका डब्यात काही लाडू होते, किती होते माहित नाही, आपण एक लाडू होते असं समजू, त्यातले 207 काय केले, शेजाऱ्यांना वाटले. राहिलेल्या लाडूतील 405 लाडू संपल्यानंतर 40 लाडू शिल्लक राहिले. जे काही राहिलेले लाडू होते त्यातले पण 405 लाडू काय झाले, संपल्यावर 40 लाडू शिल्लक राहिले. तर त्यांनी विचारले डब्यात किती लाडू होते. बघा, आता एक त्याला तुम्ही असं करू शकता, पर्याय कट मेथड वापरू शकता. पर्याय कट मेथड म्हणजे काय बघा, पहिला ऑप्शन आता इथं बी केलेला दिसतोय म्हणून आपण तो घेऊन पाहू आधी. समजा डब्यात 286 लाडू होते, त्यातले 207 लाडू काढले तर किती जातील, 7 चोक 28 आणि हे शून्य, 40 जुने 80 लाडू कट झाले. राहिले किती, 280, 200 लाडू शिल्लक राहिले. त्यातले त्यांनी सांगितलं 405 लाडू काय केले, राहिलेले लाडू 405 लाडू संपले. 405 संपले म्हणजे किती संपतील रे, तर बघा 5 चोक 20, 40, 4 चोक 16, 160 लाडू संपतील. आता 160 लाडू संपल्यानंतर बरोबर बघा 200 पैकी 160 गेले म्हणजे 40 शिल्लक राहतं का नाही. तर आपलं उत्तर म्हणून तेच असणार आहे, ऑप्शन नंबर बी, काय की 280 लाडू शिल्लक असतील. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. एक चौरस आणि एक काटकोन यांची परिमिती समान आहे. जर चौरस, हे बघा, एक चौरस आहे आणि एक काटकोन आहे, या दोघांची परिमिती कशी आहे, समान आहे. चौरस आणि काटकोन यांची परिमिती कशी आहे, समान आहे. जर चौरसाची बाजू 16 मीटर असेल म्हणजे याची परिमिती किती असेल रे, तर याची परिमिती 64 मीटर असेल, बरोबर. काटकोन चौकोनाची लांबी 18 मीटर असेल. ही जर 18 मीटर असेल तर काटकोन चौकोनाची रुंदी किती येईल, ही 18 असेल तर ही पण 18 येईल म्हणजे 64. याची परिमिती सारखीच आहे ना, मग 64 मधून ही 36 वादा केले, राहिले किती रे, तर 14तून 6 गेले 8 आणि 5तून 3 गेले 2, 28 मीटर राहिले. 28 मध्ये ही 14 येईल आणि ही 14 येईल म्हणजे आपलं उत्तर काय असेल, 14 मीटर. ठीक आहे, त्याची रुंदी असेल. पुढचा आविष्कारचा प्रश्न आहे. एक वर्षापूर्वी आईचे वय तिच्या मुलाच्या चौपट होते. एक वर्षापूर्वी आईचे वय मुलाच्या चौपट म्हणजे मुलाचे वय एक वर्षापूर्वी किती, जर एक्स असेल तर आईचे वय किती असणार, त्याच्या चौपट म्हणजे आईचं वय 4x, बरोबर. 5 वर्षानंतर तिचे वय मुलाच्या त्या वेळच्या वयाच्या दुपटीपेक्षा 6ने जास्त होईल. आता 5 वर्षानंतर काढायचं ठरलं तर आपल्याला काय करावं लागेल, एक वर्षापूर्वी होतं म्हणजे आजच्या वयात परत 5 वर्ष मिळवायचे. आजचं वय 1 वर्ष आणि ते 5 वर्ष म्हणजे 6 वर्ष त्याच्यामध्ये मिळवावं लागतील. 6 वर्षानंतर काय होईल, तिचे वय मुलाच्या त्या वेळच्या वयाच्या दुपटीपेक्षा 6ने अधिक, दुपटीपेक्षा 6ने अधिक. त्यावेळेस मुलगा 1 वर्षात होता, त्याच्या दुपटीपेक्षा 6ने आईचं वय काय जास्त होतं, दुपटीपेक्षा 6ने जास्त होईल तर त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती. आता अशा प्रश्नांमध्ये काय असतं, तर अशा प्रश्नांमध्ये सुरुवातीला काय करायचं, तुम्हाला त्या वेळच्या वयाच्या दुपटीपेक्षा 6ने जास्त होईल. 6, बरोबर. मग आपण जर आता हे सोडवायला घेतलं पण त्यांनी त्याच्यात दिलेलं नाही कोणाचं किती वय आहे, तर अशा उदाहरणामध्ये आपण काय करत आहोत, तर इक्वेशन तयार करू शकतो, बरोबर. म्हणजे इक्वेशनने तयार केलं तर उत्तर काय येईल, x अधिक 6 आणि याने 2x अधिक 6 ला गुणायचं आणि हे 4x अधिक 6ने x ला गुणायचं. ठीक आहे, हे अशा पद्धतीचं इक्वेशन तुम्ही त्यावेळेस तयार करू शकता. मग हे त्यांचं काय येईल, वयाचे गुणोत्तर त्या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटेल. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. एका मजुराला दरमहा 8,360 रुपये पगार मिळतो. बघा, एका मजुराला दरमहा किती रुपये पगार मिळतो, तर दरमहा 8,360 रुपये पगार मिळतो. त्यापैकी 700 पगार तो खर्चासाठी वापरतो. 700 पगार जर घर खर्चासाठी वापरतो, 710 पगार घर खर्चासाठी वापरतो म्हणजे टोटल किती पगार वापरत असेल रे तो. हा झिरो कट करा, हा झिरो कट, 7ने त्याला मल्टिप्लाय केलं तर तुमचं उत्तर काय असणार आहे, 7 7 21, 7 42, 7 7 21, 21 आणि 4 25, 7 8 56, 56 आणि 2 58.
5,852 रुपये तो काय करत असेल, घर कर्जासाठी वापरत असेल. म्हणजेच हे जर 8,360 मधून वजा केले तर राहिले किती आपले, तर आपलं उत्तर येईल 10तून 2 गेले 8, 5तून 5 गेले 0, 3तून 13तून 8 गेले 6, 8 आणि 5 13, सॉरी 5 राहिले आणि इथे 3,508 रुपये तो एका महिन्याला वाचवतो. त्यांनी विचारलं होतं तर त्याच्या वर्षाची बचत किती असेल, मग याला गुणिले काय करायचं, 12 करायचं. उत्तर येईल 12×8 = 96, 12 0 0, 12×5 = 60, 12×3 = 36, 36 आणि 6 होतात 42. म्हणजे तो बचत करेल 42,096 रुपयांची बचत करेल. इथं पर्यायामध्ये ते उत्तर दिलेलं नाहीये. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. 0.08 किलोग्रॅम, 0.08 किलोग्रॅम अधिक 0.7 ग्रॅम वजा 110 मिलीग्रॅम. वजा काय दिलंय, 110 मिलीग्रॅम. आता हे जर करायचं झालं तर किती ग्रॅम विचारलेलं आहे. मग या सगळ्यांना काय करायचं, मिलीग्रॅमचं ग्रॅम मध्ये केलं तर आपलं किलोग्रॅमचं ग्रॅम मध्ये काय होईल, 0.8 म्हणजे काय होईल, 80 ग्रॅम होईल. 0.7 म्हणजे काय, तर ते 0.7 असेल ग्रॅम मध्ये, बरोबर. आणि 110 मिलीग्रॅम आहे, 1 ग्रॅम बरोबर 1,000 मिलीग्रॅम होतं. म्हणजेच हे काय असेल, वजा 0.110 मिलीग्रॅम होईल, बरोबर. आता हे जर सोडवलं आपलं उत्तर, याचं उत्तर येईल 80.07. 80.7 मायनस 0.0110 हे जर मायनस केलं 0.110, तर आपलं उत्तर काय येणार आहे, तर बघा इथे काहीच नाही म्हणजे 0 घ्यायचा, म्हणजे 0 10 - 1 9, इथे राहणार 6 - 1 5 पॉइंट, इथे काय येणार 9 आणि इथे 7 79.590. ऑप्शन नंबर ए करेक्ट उत्तर असेल. पुढचा प्रश्न. What will be the cost, put a triple fence of wire around the square shape of land with 60 meter at the rate of 25 per meter? Cost of put in triple fence of the wire square shape land. 60 मीटरची लँड आहे, जिचा शेप कसा आहे 60 मीटर, त्याला ट्रिपल लेअरचं फेन्सिंग करायचं आहे. त्याच्यासाठी पहिल्यांदा काय करावं लागेल आपल्याला, याचा पेरीमीटर घ्यावा लागेल. तो किती येणार, 60 × 4 करा, 240 मीटर येईल, बरोबर. त्याला ट्रिपल लेअरचं कंपाऊंड करायचं आहे, किती 240 × 3 केलं तर उत्तर येईल 720. एवढी याच्यासाठी फेन्सिंगसाठी लागेल. त्यांनी सांगितलंय तर 25 रुपये मीटर प्रमाणे किती करता येईल, त्याला मल्टिप्लाय 25 करा, इथे येईल 25,000, 25 to the 50, 25 7 जा 175 आणि हा 5 180 हे असेल तुमचं उत्तर. म्हणजे तुमचं उत्तर असेल ऑप्शन नंबर सी 18,000. ठीक आहे, पुढचा प्रश्न. जर संत्र्याच्या एका पेटीची किंमत 44 रुपये असेल तर 44 संत्र्यांची किंमत किती असेल. मी सकाळीच सांगितलं संस्कार 38.72 असेल. काय करायचंय आपल्याला, 44 संत्र्यांची किंमत 50 रुपये आहे, तर 44 संत्र्यांची किती असं विचारलंय, तिरकस गुणाकार करा. 50 गुणिले, सॉरी 44 × 44 भागिले काय करायचं 50 करायचं. हे जर सोडवलं तर आपलं गुणाकार बघा, या दोघांनाही मल्टिप्लाय 2 करून घ्या म्हणजे तुमचं उत्तर येऊन जाईल. हा गुणाकार केला तर तो येईल 38.72 आणि त्याला भागिले खाली येईल 100, म्हणजे आपलं उत्तर काय असेल 38.72. पुढचा प्रश्न बघा. एक रक्कम 16 वर्षात सरळ व्याजाने दुप्पट होते, वार्षिक दर काय असेल. तर याच्यासाठी एक सूत्र दिलं होतं तुम्हाला, 100 भागिले दर करायचा, सॉरी कालावधी करायचा, तुम्हाला काय मिळेल, दर मिळतो. मग आपण काय करणार, 100 भागिले जर तुम्ही 16 केलं तर 16ने भाग दिला तर काय येईल, 16 16 96
उरला 4/16, याला भाग दिला तर 4 1 4, 4 4 16, म्हणजे तुमचं उत्तर येईल 6.14%. ऑप्शन नंबर बी तुमचं करेक्ट उत्तर असेल. पुढचा प्रश्न बघा. An angle by agent by TV set listed 10,000 rupees and gain 10% and 20% successive discount. आता बघा, जर 10,000ला एखादी वस्तू घेतलेली आहे, त्याच्यावर तुम्हाला सांगितलं 10% डिस्काउंट दिला, म्हणजे किती रुपये डिस्काउंट होईल रे? तर एक झिरो कट करायचा, म्हणजे 1,000चा त्यावर डिस्काउंट होईल. किती रुपये झाले? 9,000 रुपये झाले, बरोबर. हा झाला 10% डिस्काउंट. 9,000 रुपीज त्याची प्राइस झाली. परत त्याने काय केलं? 20% डिस्काउंट दिलं. आता याचे 20% काढायचे, म्हणजे 10% 900 होता, त्याला मल्टिप्लाय 2 केलं तर किती होईल? 1,800 रुपीज डिस्काउंट होईल. म्हणजे टोटल प्राइस किती येणार आहे? 0. 10 - 8 2, आणि 8 - 1 7. 7,200 रुपीज त्याची कॉस्ट येणार आहे. ओके. ही स्पेंड 10% ऑन हिज सीपी. ही स्पेंड 10% ऑफ हिज सीपी कॉस्ट प्राइस ऑन ट्रान्सपोर्ट. तर त्यातला 10% काय केला त्याने? ट्रान्सपोर्टवर खर्च केला. तर त्याने कोणत्या प्राइसला सेल, आता त्याच्यात काय केलंय? 100%. An agent buy a TV set listed at 10,000 and get 10% and 20% successive discount. म्हणजे त्याला जी काही प्राइस असणार आहे, ती असणार आहे, ही त्याची कॉस्ट प्राइस असणार. पण या कॉस्ट प्राइस मध्ये त्याने काय केलं? 10% काय केलं? ट्रान्सपोर्टला दिला. म्हणजे त्याने परत 720 रुपीज ट्रान्सपोर्टला दिले. म्हणजे त्याची कॉस्ट प्राइस काय आली? 0 7 + 2 9. 7,900 ही त्याची टोटल कॉस्ट प्राइस झाली. ही काय असेल त्याची टोटल कॉस्ट प्राइस? का बरं? कारण हे 720 त्याने काय केलं? ट्रान्सपोर्ट साठी दिले आहे. ट्रान्सपोर्ट. मग आता त्याची कॉस्ट प्राइस किती आली? 7,920. त्याला काय पाहिजे? तर त्याला त्याच्यावर पाहिजे 10%चा डिस्काउंट, सॉरी, प्रॉफिट. मग जर त्याला 10% प्रॉफिट अर्न करायचं असेल, तर याचा 10% काय होईल? हा झिरो कट केला तर आपलं उत्तर येऊन जातं 7,902 रुपीज. एवढे त्यात ऍड करा. 9 + 2 11, कॅरी आला 1. 7 16 16 आणि 17 17, कॅरी आला 1. 7 + 1 8. 8,712 रुपीजला त्याला काय करावं लागेल? तो सेल करावा लागेल. म्हणजे ही असेल त्याची सेलिंग प्राइस. ही काय असेल त्याची सेलिंग प्राइस? तेव्हा त्याला काय भेटेल? 10%चा डिस्काउंट भेटेल. ठीक आहे. सॉरी, त्याला प्रॉफिट पण भेटेल. आणि समोर पुढचं उदाहरण बघा. The mark price of an article is 10% higher than the cost price. Okay, suppose आपण mark price घेऊ 100 rupees. The mark price of an article is 10% higher than the cost price. मग ती जर mark price काय असेल त्याची? 110 rupees. Okay. Then a discount of 10% given on mark price in this kind of sale, the seller. जर त्याने याच्यावर 10%चा डिस्काउंट दिला तर त्याला काय होणार आहे? 100 रुपीजचा 10% जर काढला तर तो येतो 11 रुपीज. मग आपण जर 110 मधून 11 लेस केले तर याच्यामध्ये ती वस्तू जी आहे ती केवढ्याला सेल होणार आहे? तर ती वस्तू होईल सेल 99 रुपीजला. त्याने घेतली केवढ्याला आहे? 100 रुपीजला. जर 99ला सेल होती त्याच्यामध्ये त्याचा काय होईल? 1%चा लॉस होईल. म्हणजे 1% त्याच्यामध्ये काय असेल? लॉस होणार आहे. पुढचा प्रश्न. एक वस्तू 500ला विकली आणि तोटा झाला. ही जर ही वस्तू 700ला विकली असती तर या तोट्याच्या तिप्पट नफा दुकानदाराला झाला असता. तर वस्तूची खरेदी किंमत किती? स्वरूप अशा प्रश्नांमध्ये काय करायचं? पर्यायातूनच उत्तर घ्यायचं. मग पर्यायातून आपण जर समजा 550 रुपये उत्तर घेतलं, 550 ची वस्तू बघ 700 रुपयाला विकली, तर 700ला विकली तर काय होतं? 200 रुपयाचा नफा होतो, बरोबर. आणि 550ला विकली असती तर काय झालं असतं? 550ला विकली असती, सॉरी, 550 रुपयाची वस्तू 500 रुपयाला विकली असती तर याच्यामध्ये काय झालं असतं? याच्यामध्ये 50 रुपयाचा तोटा झाला असता, बरोबर. मग त्यांनी काय सांगितलंय? जर ही वस्तू 700ला विकली असती तर तोट्याच्या तिप्पट नफा झाला असता. म्हणजे जिथे 50 रुपये तोटा होतो त्याच्या तिप्पट नफा झाला का? हा 550च्या जागेवर किती मिळाले? 700 रुपये मिळाले ना, बरोबर. म्हणजे 550ला त्याने, मग वस्तू केवढ्याची आहे? 500ला विकली असती, 550ची वस्तू, इथे 150 रुपये नफा झाला, सॉरी.
550ची वस्तू जर 700ला विकली तर 150 नफा होतो आणि या तोट्याच्या तिप्पट नफा आहे. बरोबर की नाही? म्हणजे 150 डिवाइड इथे 50 केले तर 0 0 कट होईल, 5 3 आला का तिप्पट नफा. म्हणून उत्तर काय असणार आहे? ऑप्शन बी, 550 रुपये त्या वस्तूची काय असणार आहे? कॉस्ट प्राइस असेल. ठीक आहे, खरेदी किंमत असेल. नेक्स्ट क्वेश्चन. Mr. Natwarlal gave 50% of money to his wife and distribute the remaining amount equally among his three sons. If each son got 3,250, what was the total amount he had? बघा, नटवरलाल कडे काय होती, जेवढी अमाऊंट असेल त्या अमाऊंट मध्ये त्याने काय केलं, 50% कोणाला दिले? वाईफला दिले, बरोबर. आणि ही डिस्ट्रीब्युटेड द रिमेनिंग अमाऊंट इक्वली अमॉंग द थ्री सन. ही काय केली? थ्री सन मध्ये रिमेनिंग अमाऊंट त्याने सेल केली. इफ इच सन गेट 3,250, जर एका सनला त्याच्या किती मिळाले? 3,250 मिळाले. तर आपल्याला काय करावं लागेल? एकाला 3,050 मिळाले, हे त्याचे थ्री सन आहे, म्हणून त्याला मल्टिप्लाय काय करावं लागेल? 3 करावं लागेल. आणि त्याने काय केलं होतं? 50% कोणाला दिले होते? त्याच्या वाईफला दिले होते. म्हणजे ही जी काही टोटल अमाऊंट आहे ही फक्त 50% आपल्याला येईल. तर आपल्याला काय करावं लागेल? आणखी परत त्याला मल्टिप्लाय 2 केलं की आपल्याला टोटल अमाऊंट मिळेल. म्हणजेच आपण जर ह्या संपूर्ण नंबरला 3 to the 6 घेतला आणि यालाच मल्टिप्लाय 6 केलं तर आपल्याला त्याच्याकडे असणारी टोटल अमाऊंट मिळणार. म्हणून 600, 6 5 30, कॅरी आला 3, 6 to the 12, 12 + 3 होतात 15, कॅरी आला 1, 6 3 18, 18 + 1 होतात 90. म्हणजे टोटल त्याच्याकडे अमाऊंट किती असणार? ऑप्शन बी, 19,500 रुपीज ही अमाऊंट त्याच्याकडे असेल. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. Three bells ring at interval of 15 second, 20 second, and 36 second respectively. They started ringing simultaneously at the 9 a.m. What will be the next time to when they ring simultaneously? राम, अशा प्रश्नांमध्ये काय करायचंय? तुला घ्यायचा आहे एलसीएम. अशा प्रश्नामध्ये काय घ्यायचंय? एलसीएम घ्यायचा. कसा घ्यायचा? तर प्रश्न काय? 3 bells ring at interval of 15 सेकंड, 27 सेकंड आणि 36 सेकंड. याचा एलसीएम घेतला तर 3 डिवाइड होतात. 3 5 15, 3 9 27, 3 12 होतात 36. परत 3 ने डिवाइड होतो नंबर. 3 3 9, 3 4 12, 5 ऍज इट इज. एलसीएम काय येईल बरं? एलसीएम येणार 3 × 3 × 5 × 3 × 4. आन्सर 9. 5 3 15 आणि इंटू 4. 15 4 होतात 60. 60 × 9 9 540 सेकंड हे असेल तुमचा एलसीएम. आता 520 सेकंड म्हणजेच याला जर 60 ने आपण डिवाइड केलं तर आपलं उत्तर काय येतं? 9 मिनिट हे आन्सर येईल तुमचं. बरोबर. त्याचा टायमिंग जो होता सायमल्टेनियसली वाजायचा सुरुवातीला होता 9 AM. तर 9 AM मध्ये काय होतील? हे 09 ऍड होतील मिनिट. म्हणजे तुमचं उत्तर काय असेल? ऑप्शन नंबर ए, 9:900 AM हे असेल करेक्ट आन्सर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. श्रुती, camp has 35 days ration in 600 men. If 100 more men join the camp, how many that ration will last? Okay, 35 days च राशन आहे. Camp has 35 days ration. Okay, 35 days ration for 600 men. हे काय आहे? हे डेज आहे आणि हे काय आहे? 35 डेजचं, सॉरी 6 मेनला ते किती जातं? 6 मेनला 35 डेज जातं. राशन काय होतं? 35 डेज त्यांच्यासाठी आहे. बरोबर. त्यांनी सांगितलं इफ 100 more men जॉईन, म्हणजे तिथे 600 होते, तिथे काय झाले? 700 men आले. तर त्यांनी विचारलंय तर ते काय राशन आहे ते किती दिवस जाईल? बरोबर. इथे क्वेश्चन मार्क द्या. मग काय येणार? 35 × 700 डिवाइड बाय 600 करा. आन्सर येणार इथे 7 6. 6 ने आता 35 मेन 600 डेजचं राशन होतं ना. टाइम हा थांबा 1 मिनिट. यांच्यामध्ये डायरेक्ट प्रपोर्शन असतं. याच्यामध्ये काय करायचं? 35 × 35 मेनला 600 डेज जातं.
700 मिनिटला किती दिवस जाईल असं विचारलंय. 0 0 कट करा. आन्सर इज 7 फायदा 35, 6 फायदा होतात 30 days. म्हणजे तुमचं उत्तर काय असेल? 30 days. ऑप्शन नंबर दिलंच नाही, जाऊ दे. पुढचा प्रश्न आहे, द कॉस्ट ऑफ 5 tables and 7 chairs. If the cost of one table is 210, वन कॉस्ट 210 असेल, वन टेबल कॉस्ट 210 आहे, 5 टेबलचे काय असणार? 210 इंटू 5 करा, किती येणार? 500, 5 1 5, 5 2 10. इफ वन टेबल 210, द कॉस्ट ऑफ 5 table and 7 chair. फाइंड द कॉस्ट ऑफ चेअर. पण याच्यामध्ये टेबलच्या बरोबर याचं कळालं की कशाची कॉस्ट दिली आहे? इफ द कॉस्ट ऑफ वन टेबल इज 200, पण चेअरचा त्याचा काही संबंध दिलाय का? नाही. आपण टेबलची प्राइस सांगू शकतो, किती आहे? 1050 आहे. पण 7 चेअर साठी चेअरचा आणि त्याचा काही रिलेशनशिपच दिलेला नाही, त्याच्यामुळे ते काही घेऊ शकत नाही. पुढे, अ ट्रेन कव्हर अ डिस्टन्स ऑफ 6 किलोमीटर इन 50 मिनिट. 6 किलोमीटर इन 50 मिनिट. हाऊ मच टाइम विल इट टेक टू कव्हर 210 किलोमीटर? 210 किलोमीटर बघा, 6 किलोमीटर जर 50 मिनिट मध्ये तो कव्हर करतोय, जायचं किती? 610 किलोमीटर जायचं आहे. सॉरी, 210 किलोमीटर किती वेळात करेल असं विचारलेलं आहे. मग आता क्रॉस मल्टिप्लाय करा. 210 इंटू 50 डिवाइड बाय 6, हे केलं तर उत्तर काय येणार? 6 3 18, रिमेन राहिलं 3, 6 5 30, 35 इंटू 50 करा, आन्सर येईल 0. 5 5 25, 5 3 15, 15 प्लस 2 17, 1750 मिनिट हे असेल तुमचं उत्तर. पुढचा प्रश्न, पुढचा प्रश्न, अमित कॅन डू वन अपॉन टू ऑफ पीस ऑफ वर्क इन 8 days. 1/2 म्हणजे अर्धा काम तो 8 दिवसात करत असेल, पूर्ण काम किती दिवसात करेल? 16 दिवसात पूर्ण करेल, बरोबर. व्हाईल काय अमित कॅन डू 1/2 पीस ऑफ वर्क इन 8 days, म्हणजे अमितचं टोटल वर्क काय असेल? तो 16 days मध्ये काम कम्प्लीट करतो, बरोबर. त्यानंतर 1/3 ऑफ द सेम वर्क इन 8 days. उत्पल कोण आहे काय माहिती, उत्पल का काय ते नाव लिहिलंय तिने. उत्पल 1/3 दिवसात करते, म्हणजे टोटल वर्क किती दिवसात करेल? मी दुसरं नाव लिहितो काहीतरी, हा, मला काही कळा ना काय नाव आहे ते. अमित घेऊ आपण, अमित आणि सुमित घेऊन टाकू, जाऊ दे. सुमित किती दिवसात कम्प्लीट करतो? 1/3 म्हणजे टोटल किती राहील? 8 3 24 days त्याचं कम्प्लीट वर्क असेल. सेम वर्क इन 8 days. इन हाऊ मेनी डेज कॅन बोथ ऑफ डू दे टुगेदर? हे दोघं कामाला लागले तर एका दिवस किती दिवसात काम करतील? तर 16 आणि 24चा एलसीएम घ्यायचा, म्हणजे ते असेल टोटल तुमचं वर्क. किती येतो 16 आणि 24चा एलसीएम? 16 आणि 24चा मल्टिप्लिकेशन जे असेल तो तुमचा एलसीएम असेल. आता 16 इंटू 24 करला तर डायरेक्ट इथे येईल 1 डे वर्क किती येतं माहिती आहे? 16 वाला 1 डे 24 काम करेल, आणि 24 ला 1 डे मध्ये 16 एका दिवसात 16 पार्ट त्याचा 1 डे मध्ये कम्प्लीट करेल. त्यांनी विचारलं, हे दोघे जर काम करायला लागले तर 1 डे मध्ये किती काम होईल? 4 + 6 होतील 10, 2 + 1 3, 3 + 1 4, 40. एवढं वर्क 1 डे मध्ये कम्प्लीट होतं. टोटल वर्क एवढं आहे, ते किती दिवसात होईल? 60 इंटू 24 डिवाइड बाय 40 करा, आन्सर येईल 4 4 जा 16, 4 10 जा 40, परत 2 2 जा 4, 2 5 जा 10 होईल. 24 2 जा होतील 48, 48 डिवाइड बाय 5 केलं तर आन्सर येईल 5 9 जा 45, रिमेन राहिले 3 एवढे डेज. ओके, 9 इंटेजर 3 आपण 5 डेज मध्ये ते वर्क काय होईल? कम्प्लीट होईल. पुढचा आहे, अ मॅन मेक अ टेबल इन 3 days while his friend can make it 6 days. ओके, एक मॅन आहे, तो काय करतो? एक 3 days मध्ये करतो, त्याचा मित्र किती वेळ दिवसात करतो? तो करतो 6 days मध्ये, बरोबर. अँड हिज फ्रेंड विल मेक द टेबल इन, मेन मेक अ टेबल इन 3 days while his friend can make it in 6 days. अँड हिज, परत हिज फ्रेंड आलाय, मेक द टेबल इन
काय मला हा प्रश्नच नाही कळाला, काय दिलाय तो, काही समजायलाच प्रश्न नाही. पुढचा प्रश्न घेऊया आपण. पुढचा प्रश्न काय आहे? एक सायकल स्वार 4.5 तासात 45 किलोमीटर अंतर जातो, तर त्याचा सरासरी वेग काढा. सरासरी वेग काढायचा असेल, एक सायकल स्वार 4.5 तास 45 किलोमीटर जातो, तर 45 किलोमीटर 4.5 तास जातो, म्हणजे 4.5 ने त्याला भागायचं. हा पॉईंट काढायचा असेल तर उत्तर काय घेणार? 450 भागिले 45. 45 10 होतात 410. उत्तर येईल 10 किलोमीटर पर आवर. ठीक आहे. पुढचा प्रश्न, ऑप्शन नंबर सी उत्तर येईल. 6 संख्यांची सरासरी 15.5 आहे, 5 संख्येची सरासरी 75 आहे. 6 संख्यांची जर 15.5 असेल सरासरी, तर त्याला गुणिले 6 करून घ्या. 6 पंचे 30, 6 पंचे 30 आणि 3 ते 30. 6 1 6, 6 3 9, 930 त्याची बेरीज येईल. इथं पॉईंट दिला तर 93 बेरीज होते. त्यांनी सांगितलं पहिल्या 5 संख्यांची बेरीज 75 आहे. पहिल्या 5 जर 75 असतील तर यातून वजा केली तर आपल्याला 6वी संख्या मिळेल. ती काय असेल? 13 - 5 7, नाही 8 येईल. आणि इकडे 8 - 1 18 येईल. ती संख्या काय असणार? 18 असेल. ऑप्शन बी उत्तर येईल. पुढचा प्रश्न आहे, एका क्रिकेट खेळाडूच्या 24 इनिंगच्या धावांची सरासरी 28 आहे. 24 इनिंगची धावांची सरासरी किती आहे? 28. म्हणजे 24 इनिंग मध्ये त्याने किती रन केले असतील? एवढे रन केले. 25व्या इनिंग मध्ये त्याने किती धावा केल्यास? 29 होईल. 25व्या इनिंग मध्ये किती धावा केल्या तर ती सरासरी किती झाली पाहिजे? 29 झाली पाहिजे. मग आपण यांचा जर दोघांचा गुणाकार केला तर आपल्याला उत्तर मिळेल 24 गुणिले 28 करा. हम्म? किंवा तुम्हाला आणखी एक ट्रिक सांगतो, याच्यासाठी काय करायचं? 24 इनिंगच्या धावांची सरासरी 28 आहे. 24 इनिंगच्या धावांची सरासरी किती आहे? सरासरी 28 आहे. तर तुम्हाला मी एक सांगितलं, सरासरी अधिक व्यक्ती गुणिले वाढलेली सरासरी, व्यक्ती गुणिले वाढलेली सरासरी. आता याच्यामध्ये बघा काय झालं, त्याने टोटल मॅच किती खेळल्या होत्या, म्हणजे ती सगळ्यात हायेस्ट मॅच किती आहे? 25 मॅच खेळल्या, बरोबर. 25 मॅच मध्ये एकूण व्यक्ती किंवा वाढलेली सरासरी किती आहे? एकनेच ती सरासरी वाढते. आणि एकूण किती वाढते? व्यक्ती पण तेवढ्याच आहे. सरासरी आधीची 29 आहे ना, आधीची सरासरी किती आहे? 28 आहे. आणि नंतर 29 व्यक्ती वाढतात. एक व्यक्ती वाढलेली सरासरी कितीने वाढते? 1 ने वाढते. एकूण व्यक्ती किती झाल्या? 24 इनिंग. 24 इनिंग म्हणजे एकूण मॅच, सॉरी इथे एकूण मॅच किती आहे? 25 मॅच आहे. 25 मॅचची सरासरी किती आहे? तर ती 28 आहे, बरोबर. ती 28 आहे. नंतर ती सरासरी वाढली किती? तर 25 ऍव्हरेज काढलं त्याने आणि ती कितीने वाढ झाली असं विचारलंय, तर ती सरासरी किती वाढते? 1नेच वाढते. मग यांची बेरीज करा. 28 अधिक 25 किती होतात? तर ते होतात 53. म्हणून त्याची सरासरी किती असते? ऑप्शन डी त्याचं करेक्ट उत्तर असेल. आणि ह्या पद्धतीने केलं तरी उत्तर तेच येईल. पुढे बघा, एका पेटीत 36 गोळ्या अशा 128 पेट्या भरल्या. 36 गोळ्यांच्या जर 128 पेट्या भरल्या तर एवढ्या पेट्या भरतील, बरोबर. एका पेटीत 4 गोळ्या कमी भरल्या, जिथे 36 भरत होती आता 32च भरल्या, तर किती पेट्या भरतील? तर याला भाग दिला तर काय येईल बघा. 4 8 32, 4 8 32, 4 9 36, 8ने भाग दिला तर 8 1 8 उरले 4, 8 6 48, 16 किती होतात? 9 7 54, 9 1 9, 9 5 14, 144. ऑप्शन नंबर बी त्याचं करेक्ट उत्तर असेल. एक्स एक काम 17 दिवसात पूर्ण करतो, वाय 10 दिवसात पूर्ण करतो. दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करेल? बघा, एक्स आणि वाय दोघं काम दिले. एक्स किती दिवसात करतो? 17 दिवसात करतो. वाय किती दिवसात करतो? 10 दिवसात. दोघांचा लसावी काढला तो येतो 27. म्हणजे एक्स एका दिवसात कामाचा किती भाग पूर्ण करत असेल? 17 आहे, 170 होतील. आणि वाय एका दिवसात किती काम करत असेल? तर 17 भाग पूर्ण करत असेल. दोघं कामाला लागले तर एका दिवसात किती काम होईल? 27 भाग एवढं काम होईल. 27 ने 170 जर भाग दिला तर उत्तर काय येणार आहे? 27 ने भाग द्या. 170 भागिले 27 किती येणार? 20 चोक 80, 20 27 आहे ना, 30 घेऊते ना. 5 15, 5 ने भाग देऊन पाहू. 5 ने भाग दिला तर येईल 5 7 35, 5 दुने 10, 10 आणि 3 13, 30, 135 झाले. 35 शिल्लक राहिले. 6 ने देऊन पाहू. 6 ने दिला तर काय होईल? 6 7 42, 6 दुने 12, 12 आणि 4 16. उत्तर येईल 10तून 2 गेले 8, 7तून 6तून 8 उरतात, बरोबर. म्हणजे आता याचं काय येईल? पूर्णांक युक्त पूर्णांक 6.28 एवढा दिवसात ते काम काय होईल? पूर्ण होईल.
पुढचं काम, आपलं पुढचं उदाहरण. फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स इन 2/5 8 अरे याची व्हॅल्यू कशी काढायची? तू याचा व्हिडिओ बघितला नाही का आपला? याच्यासाठी काय करायचंय तुला मी सांगितलं होतं, 2/5 आणि 8x 8/x आहे, तिरकस गुणाकार करायचा फक्त. 5 × 8 डिवाइड बाय 2 करायचा. 2 4 8 होतील. एक्स बरोबर येईल 20. दुसरं उदाहरण होतं 1/9 इज इक्वल टू 9 किती एक्स आहे ना, मग याचं पण तेच. काय 9 × 9 डिवाइड बाय 1 म्हणजे एक्स बरोबर काय येईल 81. पुढचा प्रश्न, व्हॉट मस्ट बी ऍडेड इन ईच टर्म ऑफ द 49 and 68? 49 and 68 the ratio become 3:4. यात फर्स्ट ऑप्शन घेतला 8 ऍड केले तर काय होतात? तर ते होतात 57 आणि इथे पण 8 ऍड केले तर काय होतात? 76 होतात. याला दोघांना जर 90 ने डिवाइड केलं तर उत्तर काय येतं? तर उत्तर येतं 3:4. ठीक आहे, म्हणजे उत्तर काय असेल? ऑप्शन नंबर फर्स्ट. थर्ड ऑप्शन काय आहे? थर्ड क्वेश्चन तो आहे 3/5 इज इक्वल टू 60/x आहे. याला तिरकस गुणाकार 60 × 5 डिवाइड बाय 3 आन्सर येईल 25/100. त्याच्या पुढचा नेक्स्ट क्वेश्चन, a/b a:/b is equal to 2:3, cb:/c is equal to 4:5. ABCचा रेशो विचारला आहे. ABCचा रेशो विचारला असेल तर तुम्हाला मी सांगितलं होतं वरती लिहिताना असं लिहायचं A:/B:/C. याचा पहिला रेशो काय होता? A:/B 2:3 होता. सेकंड रेशो काय होता? 4:5 होता. हा 3 जो आहे तो इथे समोर घेऊन टाकायचा आणि हा जो काही 4 आहे तो इथे घेऊन टाकायचा. यांचा उभा गुणाकार 4 दुने 8 होतील. 4 2 8, 3 4 12 आणि 5 3 15. रेशो कोणाचा विचारलेला होता? ABC चा. ऑप्शन नंबर कुठे आहे? 4 मध्ये याचं उत्तर आहे. लास्ट क्वेश्चन आहे 0.75/x इज इक्वल टू 5/8 किती असणार? तिरकस गुणाकार 0.75 मल्टिप्लाय 8 डिवाइड बाय 5. 5 ने डिवाइड केलं तर काय येणार? 0.15 येईल. 15 8 जातात 120 म्हणजे 1.20 करेक्ट आन्सर असेल. ऑप्शन नंबर 3 याचं करेक्ट उत्तर असेल. पुढचा प्रश्न, एका त्रिकोणाचा पाया 8 सेंटीमीटर असून त्याचे क्षेत्रफळ 60 सेंटीमीटर आहे, तर त्या त्रिकोणाची उंची किती? पाया किती दिलाय? 8 सेंटीमीटर दिलाय. क्षेत्रफळ दिले 60 सेंटीमीटर. त्रिकोणाची उंची विचारली आहे, तर आपल्याला त्रिकोणाची उंची काढायची असेल तर सूत्र आहे त्रिकोणाची उंची बरोबर क्षेत्रफळ भागिले काय करायचं? पाया घ्यायचा. क्षेत्रफळ भागिले पाया. 1/2 गुणिले पाया गुणिले उंची ना. आपलं सूत्र काय आहे? त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. मग आता याला जर भागलं तर आपलं उत्तर काय येतं? क्षेत्रफळ किती होतं? 81. 81 भागिले 60 क्षेत्रफळ ना. याला गुणिले 2 करायला लागेल. भागिले पाया किती दिला होता? 8 दिला होता. 8 एका त्रिकोणाचा पाया 8 आहे. हम्म 8 ने भाग दिला तर काय आहे? आपलं सूत्र काय होतं त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं? त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 सॉरी पाया गुणिले उंची भागिले 2 आहे. मग इथे किंमत टाकू. त्रिकोण क्षेत्रफळ किती दिले? 60 दिलंय. 60 हा 2 इकडे भागिले तिकडे जाताना काय होईल? अरे मी तर उलट लिहिलं. आपलं उत्तर आपलं वरचं सूत्र बरोबर होतं उंची काढण्यासाठी. फक्त मी घेताना वरचं आणि खालचं उदाहरण एकत्र करून टाकलं होतं. क्षेत्रफळ 60 दिलेलं आहे, तर तिथं काय घ्यायचं? क्षेत्रफळ इथे 60 घ्या. 60 गुणिले 2 आणि पाया दिलाय 8. याला भाग दिला 2 × 2 2 चौक 8 4 ने भाग दिला तर हे येईल 15. उत्तर येईल तुमची उंची असेल त्रिकोणाची 15. ऑप्शन नंबर सी त्याचं करेक्ट उत्तर आहे. त्याच्या पुढचा प्रश्न आहे एका चौरसाचे क्षेत्रफळ
81 चौरस सेंटीमीटर आहे. तर चौरसाची परिमिती किती? चौरस क्षेत्रफळ जर 81 असेल तर त्याची बाजू किती येईल? 81 क्षेत्रफळ असेल तर त्याला भागिले त्याचा स्क्वेअर रूट काढा, त्याच्यावरून तुम्हाला काय मिळेल? बाजू मिळेल. ती बाजू किती येईल? ती येईल 9 सेंटीमीटर. परिमिती काय असेल? 9 गुणिले 4 36 सेंटीमीटर. ऑप्शन नंबर बी करेक्ट उत्तर असेल. ठीक आहे. पुढचा प्रश्न. दामिनी पी पासून क्यू पर्यंतचे अंतर ताशी 6 किलोमीटर वेगाने जाते व ताशी 3 किलोमीटर पर्यंत सरासरी वेग काढा. सरासरी वेगासाठी सूत्र आहे एक्स 2xy अपॉन एक्स प्लस वाय. आता याच्यामध्ये एक्स आणि वाय, एक्स म्हणजे पहिला वेग आणि वाय म्हणजे दुसरा वेग. पहिला वेग काय आहे? तर जातानाचा वेग आहे 6 किलोमीटर, म्हणून इथे घेणार 2 × 6 × 3 डिवाइड बाय 6 + 3. आन्सर काय आहे ना? 2 × 6 = 12, 12 + 12 3 36, 36 डिवाइड बाय 9 केलं तर 9 4 होतं 36, म्हणून उत्तर येईल 4. ऑप्शन नंबर बी करेक्ट उत्तर असेल. पुढचं आहे सोबतच्या आकृतीत यम कोण 1 चे माप किती? तर इथे जर आपण घेतला तर तो कोण काय दिलाय त्यांनी? यम कोण 1 तो दिलाय 3x + 10. त्याच्या समोरचा सेकंड जो अँगल आहे तो तेवढाच असणार आहे, बरोबर. यम कोण 2 किती दिलाय त्यांनी? 5x - 30, 5x - 30. क्यूचं माप विचारलंय त्यांनी, बरोबर. आता बघा, जर दोन समोरच्या कोणांच्या मापाची बेरीज जर एवढी असेल तर उरलेल्या दोन कोणांच्या मापाची बेरीज किती असणार आहे? हे एकाच लाईनवर आहे ना, लिनियर पेअर आहे, बरोबर. आपण 1 आणि 2 ची आधी ऍडिशन करून घेऊ. ती किती येते? तर ती बघा, येईल 3 + 2 सॉरी 8x इज इक्वल टू 10 - 30. उत्तर येईल -20 इज इक्वल टू. आता हे जर दोघं घेतले आपण तर ते असणार आहे ते किती असणार? इज इक्वल टू आपण कुठलं माप घेऊ शकतो? हे दोघं समोरच्या सारखेच आहे. जर आपण हे घेतलं तर आपल्याला उत्तर लिहावं लागेल. समजा 180 डिग्री घेतलं आपण, तर याचं उत्तर काय येईल? हा 20 तिकडे मायनस होईल. 8x इज इक्वल टू 180 - 20 + 20 होईल. 8x बरोबर काय येणार आहे? 200 येईल, बरोबर. आता हे जर 200 घेतलं, आपल्या याचे डबल राहिलेलं जे आहे ते पूर्ण 360 डिग्री असतं ना. 180 नाही घेऊ शकत, इज इक्वल टू 360 घ्यावं लागेल. पण 360 मध्ये याचं माप आपण एक्स मानूया समजा, आणखी काय मानूया? एक्स मानूया. याचं माप काय मानलं? हे एक्स मानलं. राहिले 2x घेऊन टाकू, ते डबल आहे ना, म्हणून. म्हणजे याचं उत्तर काय येईल? 8 + 2x - 20 इज इक्वल टू 360. हा जर तिकडे गेला तर काय होईल? 20 तिकडं 10x बरोबर 360 + 20. आन्सर येईल 380. 380 ला जर 10 ने डिवाइड केलं तर उत्तर 0 0 कट होईल, 38 येईल, बरोबर. जर आपण एक्स बरोबर 38 घेतला तर त्यांनी विचारलं क्यूचं माप. हा क्यूचं माप काढायचं असेल तर काय येईल? 3x म्हणजे 38 × 3 + 10 करावं लागेल. 3 8 16, सॉरी 3 8 20, 3 8 24, 3 3 9, 9 + 2 11, 114 + 10 किती होतात? 124 होईल. आणि दुसरा जो आहे तो किती असणार? 5x म्हणजे 38 × 5 -30. हा जर काढला तर किती येतो? हा येईल तुमचा 5 8 40, 5 3 15, 15 + 4 19, 190 - 30, आन्सर येईल 150. तर बघा, याच्यामध्ये असा प्रकार दिलेला आहे 3m1 3x + 10 आहे, म्हणजे हा आला तुमचा 124. हा आलाय तुमचा 100 किती रे? 110 का? 150 आलाय. हा 150 आला, तर हा तर 30 ची. 110 तर मोठा कोण आहे? पप्पा, 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 बेटा, पप्पा.
एक्स एक काहीतरी गडबड वाटते याच्यामध्ये. वन टू क्यू. आपल्याला इथे न्यूज हे नाही घेता येणार. एक मिनिट थांबा बरं. हे काहीतरी चुकलंय घेताना. जर आपण 180 डिग्री मानलं, नो नो, 3x+10, 3x+10 फक्त एकच घेतली आपण साईड. तर ही इथली काय आहे, याच्या अपोजिट आहे. ती 180 डिग्री असणार आहे. ती जी राहिली असेल ती 3x/10 प्लस राहिलेली साईड आपण एक्स पण नाही घेऊ शकत. दोन अपोजिट साईड दिले आहे. एक साईड तुम्हाला काढायची. 3x डिग्री बघा, हा 3x डिग्री आहे आणि हा जर असेल 1 2. आपल्याला इथे काय करावं लागेल, मग पर्यायातलं माप टाकावं लागेल तिथे. दोघांचं मिळून तेवढं माप आलं पाहिजे. जर समोर आपण एकच माप घेतलं दोघांचं, क्यू आणि पुढचं जर एकच माप घेतलं आपण, तर आपलं उत्तर ते येऊ शकतं. सपोज आपण इथे 1 2 दिला आणि हा क्यू दिला. क्यूचं माप त्यांनी काढायला दिलंय. एक कोण दिलाय 3x+10, 3x+10, आणि दुसरं काय दिलंय 5x-30. दुसरं जे माप येईल, समजा पर्यायातला ऑप्शन पहिला घेतला असता आपण 130, 130चे डबल घ्यावे लागले असते, आपल्याला 260 घ्यावे लागले असते, बरोबर. मग याच्यात 260 ऍड करायचे इज इक्वल टू किती येतात, 360. म्हणजे आपण जर हे माप त्यातून मायनस केलं असतं तर आपल्या या दोघांची बेरीज किती मिळाली असती, तर हे 260 गेले असते ते हे 100 झाले असते, आणि 100 मधून हे जर मायनस केले तर ते 130 येतं. पण आता आपल्याला हे निश्चितपणे त्यांनी दिलेलं नाही ते कोणत्या कोणाचं माप किती आहे, त्याच्यामुळे ते आपण घेऊ शकत नाही. ठीक आहे. आता आर्यन, मी तुला आत्ताच ह्या प्रश्नांचं उत्तर सांगितलंय ते इतक्या वेळा आधी. त्या पद्धतीने आता हा प्रश्न काढ. फक्त तुझा हा जो एबीसीडीचा प्रश्न आहे पुढचा तो सांगतो तुला. जर तुला असं दिलं ए बी बरोबर 3/4, 3/4, बी सी 5/6, तर तो घ्यायचा 5/6 असा, आणि सी डी 11/9 त्याला गुणिले 11/9 घ्यायचा. तुला विचारलं ए आणि डी ची व्हॅल्यू, तर काय करायचं, फक्त यांचा गुणाकार सोडवायचा. तो काय येईल, 3 1 3, 3 2 6. आता काही डिवायडेशन होत नाही, मग डायरेक्टली मल्टिप्लाय कर. 11 फायदा होतात 55, आणि 9 2 18, 18 4 होतात 72. सो आन्सर येईल 55/72. ऑप्शन नंबर ए करेक्ट उत्तर असे. पुढचं तुला एसी कसा करायचं दिलंच आहे. आता ए बीचं काय आहे, A/B 6:7 आहे. सी बी सी किती दिलाय, 8:9 दिलाय. तर हे घेताना पहिले A B C असं लिहून टाकायचं. ए बी काय घेणार, 6:7, बी सी काय आहे, 8:9 आहे. हा 7 इथे घेऊन टाका, हा 8 इथे घ्या. उत्तर 6 8 48, 7 8 56, आणि हा येईल 63. हे सगळे डिवाइड होतात कशाने, होतात का कशाने डिवाइड,
जाऊ दे, होतात किंवा नाही होती नंतर पाहू. आपल्याला त्यांनी एसी विचारलंय. एसी काय आहे? AI48, CI63 हे कशाने डिवाइड होतील? आता हे बघा, हे 3 ने डिवाइड केलं तर इथे 16 येतील. इथे 3 to the 6, 3 1 3, 16:21. ऑप्शन नंबर 2 करेक्ट उत्तर असेल. गायकरचे प्रश्न. तुझे प्रश्न खूप फेंट काढले का तू? एक काम कर, उद्या सकाळी क्लासमध्ये विचारून घेशील. पुढचा प्रश्न, पुस्तकाची पाने 238 पाने वाचल्यावर 15% पाने शिल्लक राहिली तर पुस्तकाला एकूण किती पाने आहेत? 238 पाने म्हणजे 85% पानं झाली. 238 म्हणजे काय आहे? 85% आहे, तर त्यांनी विचारलं 100% किती असतील? तिरकस गुणाकार 238 गुणिले 100 भागिले 85 करायचं. याला भाग दिला तर काय होतं? येईल 17 5 85, 17 1 17, उरले 6, 17 चौक 68. उत्तर येईल 5 1 5, 5 2 10 आणि 0, 20 14 2 28. 280 पानं त्या पुस्तकाला असतील. ऑप्शन नंबर बी करेक्ट उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे, 80 सेंटीमीटर परिमितीच्या आयताची लांबी 24 आहे. एक आयत आहे, त्या आयताची परिमिती किती आहे? त्यांनी सांगितलं 80 सेंटीमीटर. 80 सेंटीमीटर परिमिती असलेला आयत आहे. आयताची लांबी 24 सेंटीमीटर असेल. आयताची लांबी जर ही 24 असेल, ही पण 24 येईल. म्हणजे 80 मधून जर आपण 48 वजा केले तर राहिले किती? 10तून 8 गेले 2, 7तून 4 गेले 3, 32 राहिले. 32 मध्ये ही 16 येईल आणि ही 16 येईल. म्हणजे उत्तर काय येईल? त्याची रुंदी किती असेल? तर ती असेल 16. त्यांनी विचारले आहे रुंदी नाही, त्यांनी विचारलं क्षेत्रफळ. मग आयता क्षेत्रफळ सूत्र काय? लांबी गुणिले रुंदी. म्हणून 24 गुणिले 16 करा. 16 चौक होतात 64, 16 दुणे होतात 32, 32 आणि 6, 32 आणि 6 किती होतात? 38. 384 चौरस मीटर हे असेल उत्तर. पुढचा प्रश्न आहे, 45 क्विंटल गहू 30 किलोग्रॅम प्रमाणे पिशवीत भरला. 45 किलोग्रॅम गहू 30 किलोग्रॅम प्रमाणे पिशवीत भरला तर जास्तीत जास्त किती पिशव्या तयार होतील? किती पिशव्या तयार होतील? 25 क्विंटल गहू 30 किलोग्रॅम प्रमाणे भरला. अरे 45 क्विंटल म्हणजे किती रे? 1 क्विंटल मध्ये असतात 100 किलो. 45 क्विंटल म्हणजे त्याला गुणिले करायचं 100. एवढा गहू आहे. भाग द्या. 15 त्रिक 45, 15 दुणे 30 होतील. 2 ने 100 ला भाग दिला तर इथे येतील 50. म्हणजे 50 गुणिले 3 केलं तर आपलं उत्तर येईल 150 पोती गहू काय होईल? त्यामध्ये भरला जाईल. ठीक आहे. पुढचा किंवा बॅग तयार होतील किंवा पिशव्या तयार होतील. पुढचा प्रश्न आहे, 400 रुपये शेकडा दराने घेतलेल्या 250 आंब्यापैकी 10 आंबे खराब झाले. बघा, 400 रुपये शेकडा म्हणजे काय? 400 रुपयाला 100 आंबे. त्यांनी सांगितलंय घेतलेल्या 250 आंब्यांपैकी 250 आंब्यांपैकी घेतले किती? 400 रुपये शेकडा या दराने 250 आंबे घेतले. म्हणजे 250 गुणिले 400. 250 घेतले म्हणजे 400 गुणिले आपल्याला करावं लागेल 2.5. केवढ्याचे आंबे होतील ते? 400 2.5 म्हणजे इकडे एक शून्य देऊन टाका. वाढवून टाकले तर नाही, वाढवू नका. हे गुणाकार करून घ्या. 25 चौक होता 100. घेतले आहे 1000 रुपयाचे आंबे. आता काय झालं? त्यांनी सांगितलं 250 आंब्यापैकी 10 आंबे खराब झाले. आता 250 घेतले होते, पण ही काय झाली? ही त्याची खरेदी किंमत झाली बरं का. ही त्याची काय झाली? खरेदी किंमत. आंबे घेतले आहे 250, त्यातले 10 खराब झाले. शिल्लक किती राहिले रे? 240 आंबे शिल्लक झाले. उरलेले 80 आंबे उरलेले आंबे 80 रुपये डझन दराने विकले. तर या व्यवहारात नफा अगर तोटा किती होईल? आता मला एक सांगा, तो 400 रुपये डझन दराने घेतोय म्हणजे 40 रुपये किलो दर. 400 रुपये शेकडा. शेकडा म्हणजे एक आंबा झाला त्याचा 4 रुपयाला. बरोबर. ठीक आहे, 240 रुपयाला त्याने घेतले 1000 आंबे असंच म्हणतो आपण. 240 आंबे केवढे घेतले? 1000 रुपयाला. त्याने काय केलं? 80 रुपये डझन दराने विकले. याला जर 80 ने भाग दिलं, डझनात असतात 12. किती डझन विकील रे तो? 12 दुणे 24, 20 डझन आंबे विकील. 20 डझन आंबे केवढ्याला? 80 रुपयाला विकले. किती रुपये भेटतील रे? 8 दुणे 16, 1600 रुपये त्याला भेटतील. खरेदी किंमत आहे 1000 रुपये. ही झाली त्याची विक्री किंमत. म्हणजे याचा काय झाला? त्याला नफा झाला. काय झाला? नफा झाला. किती झाला रे? तर तो झाला 1000 रुपये. 1600 वजा 1000 केला आपण, तर आपलं उत्तर येणार आहे 600 रुपयाचा. त्याला काय झाला? नफा झाला. बरोबर. या नफ्यात त्यांनी काय सांगितलंय? या नफ्यामध्ये
शेकडा नफा विचारलाय त्यांनी. मग आपलं सूत्र काय आहे? शेकडा नफा बरोबर नफा गुणिले 100 भागिले खरेदी किंमत. मग उत्तर काय येणार? 600 गुणिले 100 भागिले खरेदी किंमत किती होती? 1000 रुपये. म्हणजे 1 2 3 0 कट 60%चा काय होईल? त्याचा नफा होईल. ऑप्शन नंबर डी असेल करेक्ट आन्सर. ठीक आहे, मला सोडवायचं आहे ऑप्शन नंबर डी. दूध कुठे आहे? ते गाईचं अजून हे होतं 10 11 10,000 रुपयाचे कर्ज 3 वर्षानंतर फेडले तर कर्ज फेडण्यासाठी किती रुपये द्यावे लागले? 10,000 रुपयांचे कर्ज 3 वर्षानंतर फेडले तर कर्ज किती रुपये द्यावे लागतील? मग 11 10,000 रुपयाचे 3 वर्षानंतर कर्ज फेडले म्हणजे याच्यासाठी काय काढायचं? सरळ व्याज काढायचंय आणि रास परत करायची, बरोबर. म्हणजे आपलं सूत्र काय आहे? सरळ व्याज बरोबर मुदक भागिले 100 करायचं. मग आता सरळ व्याज किती आहे? तर 10,000 रुपये रक्कम आहे. 10,000 गुणिले 11 गुणिले 3 भागिले करा 100. 1 2 0 कट 1 2 0 कट याचा गुणाकार 11 3 होता 33. 33 वर 2 0 देऊन टाका. 33 रुपये व्याज आलं. आपल्याला परत करताना काय करायचं आहे? परत करताना रास परत करावी लागते. म्हणजे घेतले होते 10,000 रुपये, याच्यामध्ये हे 3300 रुपये ऍड करा. उत्तर येईल 13,300 रुपये परत करावे लागतील. म्हणजे ऑप्शन नंबर बी करेक्ट उत्तर असेल. ठीक आहे, पुढचा प्रश्न. स्वरूप द सम ऑफ HCF अँड LCM 45 60 अँड 75. म्हणजे यांचा HCF आणि LCM काढायचा आहे. तरी 45 60 अँड 75 यांचा LCM कसा येतो? तर याला बघ, याला डिवाइड करू शकतो आपण. 15 आहे, 15 ने डिवाइड केलं तर 15 3 जा 15 4 जा आणि 15 5 जा. HCF किती आला? तर HCF येतो 15. आता LCM काय असणार आहे? LCM मध्ये 15 मल्टिप्लाय 3 मल्टिप्लाय 4 मल्टिप्लाय 5 घ्यायचा. यांची मल्टिप्लेशन 14 3 जा 45 4 5 जा 20. आन्सर येईल 900. बरोबर. त्यांनी विचारली सम. सम किती असेल म्हणजे बेरीज किती असेल? तर काय करायचं? 900 प्लस 15 करायचं. तुमचं उत्तर येणार आहे 915. ऑप्शन नंबर सी हे असेल स्वरूप त्याचं करेक्ट उत्तर. ठीक आहे, पुढचा प्रश्न. सदूने 3,000 रुपये घेतलेली सायकल 8% नफ्याने प्रदीपला विकली. मग सदूचे 8% किती होतील रे? तर 3,000 रुपयाचे 8% काढून घ्यायचे. किती होतात? 1 2 0 कट 1 2 0 कट 8 3 24 240 रुपये नफा काढला. म्हणजे त्याने सदूने 3,000ला घेतली, प्रदीपला केवढ्याला विकली? तर प्रदीपला मिळाली 3,240 रुपयाला. बरोबर. काही दिवसांनी त्याने 5% तोट्याने ती सायकल संदीपला विकली. आपल्या काळाचे याचे 5%, 3,240 त्याचे 5% म्हणजे त्याला भागिले 100. 1 2 0 कट 5 चोक 20. तर डायरेक्ट करून घ्या. 5 1 5 अजून 10 2 ने भागलं. बे एक बे पुरला 1 बेसक 12 बेदोने 4 162 रुपये तोटा झाला. यातून 3,240 मधून 3,240 वजा 162 करा. उत्तर किती येतं? 10तून 2 गेले 8, 3तून 6 गेले, 13तून 6 गेले 7, 11तून 1 गेला, 1तून 1 गेला 0, 3,078 रुपये ही असेल संदीपसाठी खरेदी किंमत. ऑप्शन नंबर डी हे असेल त्याचं करेक्ट उत्तर. ठीक आहे, by selling and reduce 570 I would loss 5%. What was the price of I sell it in gain of 5%? 570 मध्ये 5% चा लॉस होतो. जर 570 ही जर 5% लॉस प्राइस असेल तर याचा अर्थ ही कोणत्या तरी वस्तूची काय आहे? 95% प्राइस आहे. 95% प्राइस किती आहे? 570 आहे. ती सेल करायची आहे 105% मध्ये. बरोबर. मग काय करायचं? 570 इंटू घ्यायचा 95/100, त्याला मल्टिप्लाय घ्यायचा 100 इंटू 125. हे सोडवल्यावर जे उत्तर येईल हे असेल उत्तर. ठीक आहे, किती बर हे जरा काही जणांनी टायपिंग केलेले प्रश्न होते ते पण घेतो. ते म्हणतात सर आम्हाला टायपिंग करायला लावले आणि आम्हाला हे आमचे प्रश्नच नाही घेतले. तर आता जेवढे विद्यार्थ्यांनी टायपिंग केलेले होते ते प्रश्न आपण घेणार आहोत.
3/4चा 1/2 बरोबर 5/10. मग 3/4चा 1/2 म्हणजे 1/2 त्याला गुणिले बरोबर काय येतं 5/10. चा किती विचारलंय म्हणजे त्याला गुणिले एक्स करायचं. मग आता हे सोडवलं तर आपलं उत्तर काय येतं 3/8. बरोबर. आता हा एक्स इकडे गुणिले तिकडे आता उलटा होईल म्हणजे इथे भागिले काय येईल 10/5 होईल. बरोबर एक्स येईल. मग उत्तर काय येणार आहे बे बेचोक 8 आणि बेपंचे 10. हा 5 5 कट होऊन जाईल. उत्तर येईल 3/4. पुढचा प्रश्न आहे, एका मजुराला दरमहा, आता मी आता हा प्रश्न सांगितला आहे त्याच्यामुळे याचा काही विषय येत नाही. 1500 मीटर लांब आणि 750 मीटर रुंद एक सायकल स्वाराला या उद्यानात 4 फेऱ्या माराव्या लागतात. ताशी 4.5 किलोमीटर गतीने त्याला किती वेळ लागेल? बघा, याचं उत्तर कसं काढायचं. 1500 मीटर लांब आहे म्हणजे आपल्याला आधी उद्यानाची परिमिती काढावी लागेल. ती उद्यानाची परिमिती किती येणार? हे 1500 आणि हे 750. या दोघांची बेरीज केली तर ती येईल 2250. बरोबर. बेरीज काय येते 2250. त्याला गुणिले 2 केलं तर उत्तर काय येणार 4500 मीटर. सायकल स्वार किती फेऱ्या मारतो? 4 फेऱ्या मारतो. 4500 आणि आपला स्पीड पण 4500 आहे पण त्याला 4 फेऱ्या लागतात म्हणजे हे कट होतील. उत्तर काय लागतील 4 तास. हे असेल आपलं उत्तर. पुढचा प्रश्न आहे, एका चौरसाची बाजू 1.5 मीटर आहे. एका चौरसाची बाजू 1.5 मीटर आहे. दुसऱ्या चौरसाचा कर्ण 3 सेंटीमीटर आहे. तर त्या दोन्ही चौरसातील क्षेत्रफळातील फरक किती? एका चौरसाची बाजू जर 1.5 असेल तर त्याचं क्षेत्रफळ काय येईल रे? 1.5 गुणिले 1.5 ते येईल 2.25. बरोबर. हे असेल क्षेत्रफळ कारण बाजूचा वर्ग आपलं सूत्र आहे. दुसरं काय सांगितलं, एका चौरसाचा कर्ण 3 आहे. हा जर कर्ण 3 असेल तर त्याची बाजू काय असणार आहे? तर सूत्र आहे कर्ण गुणिले कर्ण भागिले 2 असं सूत्र आहे चौरसाच्या क्षेत्रफळाचं आणखी एक. तर आपण काय करणार, त्याला 3 × 3 / 2 करणार. आन्सर येईल 9. 9/2 केलं तर काय येतं 4.5. मग एक जर एक 4.5 आहे म्हणजे ती 450 करू -225 केलं तर उत्तर काय येईल 10 - 5 5. 4 - 2 2 पॉईंट येईल 2.25 म्हणजे ते काय असेल त्याच्या डबल येईल. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन, एका आयताचे जमिनीची लांबीची रुंदी आयताच्या रुंदीच्या दुप्पट आहे. त्याने काय झालंय 8 मीटर बाजू असल्या चौरसभोवती पोहण्याच्या तलाव आणि त्या भूखंडाचा एक अष्टमांश भाग व्यापलेला आहे. तर त्याची लांबी किती? जर एक भाग 8 मीटरचा आहे तर याचे 4 भाग किती मीटरचे येतील रे? तर हा एवढा येईल 32 मीटर. किती येईल? 32 मीटर. तर ती लांबी असेल 32 मीटर. भूखंडाची लांबी किती असेल? 32 मीटर. पुढचा आहे 36,490 या संख्येतील 6 आणि 9च्या अंकांची अदलाबदल केली तर येणारी संख्या व मूळ संख्या यातील फरक किती असेल? येणारी संख्या काय तयार होईल 39,460 होईल आणि आधीची संख्या किती होती 36,490 होती. यातला फरक काढायचा तो किती येईल 0 - 0 0. 6 - 9 होत नाही. 16 मायनस घ्या. 16 - 9 7. इथे 3 राहिले.
3 - 4 होत नाही, इथे काय करा 8 घ्या, 13 - 4 करा, 9 राहतील, 8 - 6 2 राहतील, आन्सर येईल 2970. बाकीचे राहिलेले प्रश्न आपण उद्या संध्याकाळी 5 वाजता परत घेऊया. ठीक आहे, इथे आपण थांबणार आहोत.